या बांधावरती पूर्ण मोहरीच लावलेली आहे। ही पूर्ण मक्याची शेती आहे इकडे। तर हे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे एक कांद्याची लागवड आहे। हे बघा, ही द्राक्षाची शेती आहे आणि कशा प्रकारे द्राक्ष लावलेले आहेत। आणि हे बघा, हे पहा गहू, हे बघा अशा प्रकारे हे पेरू लावलेलं आहे आणि हे फ्लॉवरची शेती केलेली आहे। आणि हे पाहू शकता आता एवढ्या चिंच पडलेल्या आहेत खाली। नमस्कार मंडळी, मी विकी तुमचं स्वागत करतोय भटकंतीत विकी या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत इथलेच गावातलं जे शेत वगैरे आहे ते पाहण्यासाठी, घर पाहणार आहोत। आणि चला आता वावरात जाऊया, शेत कशी आहेत ती बघूया आणि घराचा आजूबाजूचा परिसर बघूया। चला, सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे वरती। कमी प्रमाणात उरलेलं असं घरासमोर तुळशी वृंदावन। गावाकडे सकाळची सुरुवात होते याची उत्तम उदाहरण। तर आपण बाहेर आलो, ह्या घरामध्ये राहायला काकांचंच घर आहे ते। आणि त्याच्या बाहेर जे चिंचेने असं मस्त भरलेलं चिंचेचं झाड लागलं। थोडं जवळ मागे आलो की आपल्याला पाहायला मिळते ते बघा, बैलगाडी। ही आता खूप कमी प्रमाणात लोकांच्या दारासमोर उभी असते, किंवा आता म्हणा गेलं की नाहीच आहे। आता ट्रॅक्टर आल्यामुळे बैलगाडीचा वापर खूप कमी केला जातोय। इकडे बकरी पालन करतात आणि त्याच्याच मागे हे दळशी गाय पाहायला मिळते। वा, या दळशी गाई आहे। या गाईचं असं वैशिष्ट्य आहे की या 20 लिटर दिवसा दूध देतात। आणि बारका पण आला, ओरडाओरड चालू आहे त्याची। इकडे शेळा पालन पण केलेलं आहे घराच्या बाजूला। आणि अहो कशी वरटताय? तर आपण आता वावरामध्ये फिरतोय, तर चला पाहूया कुठल्या भाज्या किंवा काय लावलेलं आहे। माझा परिवार सुद्धा आहे सोबत आज व्हिडिओ मध्ये सर्व। आणि आता पाणी सोडलेलं आहे शेतामध्ये, तर आपण पुढे जाऊन पाहूया काय काय आहे ते। हे तुम्ही छोटे छोटे पाहता, हे मोहरी आहे। हे पहा, मोहरी लावलेली आहे। या बांधावरती पूर्ण मोहरीच लावलेली आहे। ही मोहरीची झाडे आहेत। हे छोटे प्रकारात नारळ आहे, कमी हाईटचे। हे पहा, नारळ काढ एक कर बाबूला चला कर आता मी काढतो लागला बरोबर आहे। ही नारळ काढते आणि तिच्या काही नारळ निघत नाही। पहिल्यांदा नारळ काढायला आले, नारळ काही निघाला नाही। गावचा माणूस आला आता, काढलाय नारळ। ही पूर्ण मक्याची शेती आहे, इकडे मका लावलेला आहे पूर्ण। हे आजूबाजूला तुम्ही पाहताय सर्व तो मका आहे, हे मका आहे पूर्ण। ही गहूची शेती केली आहे, गहू लागवड झालेली आहे। आणि कशा प्रकारे बघा, चांगल्या प्रकारे गहू आलेला आहे। आता
काही दिवसात हे कापायला होईल गहू. तुम्ही कधी पाहिले का गहूची शेती तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण ज्वारीची शेती केलेली आहे. हे पहा खूप प्रमाणात अशी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे पीक आलंय ज्वारीला सुद्धा. हे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे कांद्याची लागवड आहे. पूर्ण कांदा लावलेला आहे आणि होळीच्या टायमाला हे काढणार. 4 महिने झालेले आहेत कांदा लावून. ते अशा प्रकारे कांद्याची शेती केलेली आहे. तर पाहू शकता कांदा कशा प्रकारे आहे तो. तर हे काका आहेत, ते आपले कांदा पिकवतात. ते माहिती देतील थोडं आपल्याला की कसं आहे कांद्याचं पीक किंवा काय. तर वर्षातून किती वेळा काढताय कांद्याचं पीक? कांद्याचं पीक वर्षातून 2 वेळेस काढतो. कुठल्या कुठल्या सीझनला? एक पावसाळी सीजनला आणि एक हिवाळी सीजनला. पण कांद्याला खर्च खूप होऊ राहिलाय, पण भाव तो भेटू नाही राहिला आज शेतकऱ्यांना. जो कांदा आमचा मुंबई पुणा इथपर्यंत जातो, दिल्लीपर्यंत, तर जे घरचे गिराईक आहे, जे जे ज्यांना घरी कांदा पाहिजे असतात त्यांना 4 पटीने भाव देतात. ते इथून 10 रुपये किलो नेतात, त्यांना 50 रुपये 40 रुपये किलो विकतात. अशी ही कांद्याची कहाणी आहे की तुम्ही पण विचार केला पाहिजे. कांदा आपण घेतो त्यावेळी बघतो की महाग झालं, पण शेतकऱ्यांना पाहिजे तो मोल भेटत नाही. फक्त दलाल आहेत ते मधले खातात किंवा ट्रान्सपोर्ट हे ते. आता कधी लावलेला आहे तुम्ही? किती महिने झाले ते? ऊस लावलेला आहे हा मे एंडिंगला लावलेला आहे. तर तो आता रसवंती करता जाईल. आता तो एप्रिल मे मध्ये जाणार. वर्षाने 1 वर्ष लागतं. हरभऱ्याची शेती आहे आणि बघा पाहू शकता खूप असा मस्त प्रकारे हरभरा आलेला आहे. हे पूर्ण प्रमाणात हरभरात लावलेलं आहे. फ्लॉवरची शेती केलेली आहे आणि पहा कशा प्रकारे आहे ते झाड त्याची. हे रामफळ आहे. तुम्हाला माहिती असेल झाड किंवा बघितला नसेल कोणी तर पाहून घ्या की रामफळ कसं असतं ते किंवा कशा प्रकारे लागतात. हे लिंबूचं झाड पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण भरलंय. अजून छोटे अजून मोठे होतील थोडे. गावठी लिंबू. आपण आता पेरूच्या बागेमध्ये आहोत आणि पेरूबद्दल थोडी माहिती घेऊया की कशा प्रकारे पिकवला जातोय किंवा तो कधी लावलेला आणि काढण्यासाठी किती महिन्याने होतो ते जर आपण विचारूया. का जरा माहिती द्या. या आपला थायलंडचा आहे, रेड डायमंड आहे, गुजराती व्हरायटी. पॅटर्न करेल त्यांनी. आणि या पेरू लागवडनंतर 12 महिन्यांनी चालू होतो. याला फोमिंग करावं लागते आणि याची टेस्ट वेगळी, आतून पुरा लाल निघतो. बस आता किती महिने झालेत लावून? याला आता लावून 18 महिने झाली. 18 महिने. आता काढण्यासाठी किती? काढण्यासाठी आता हार्वेस्टिंग चालू आहे, पण त्याची पण आता टप्प्याटप्प्याने चालू आहे. क्लायमेट खराब आहे ना, त्यामुळे गळ जास्त होती. पण
क्लायमेट पेरूसाठी तरी पण कसा पाहिजे? त्याला थोडंसं हे पाहिलं असं टेम्परेचर पाहिलं आणि थोडंसं नॉर्मल गुलाबी थंडी पाहिजे त्याला. हे बा अशा प्रकारे हे पेरू लावलेलं आहे आणि प्लास्टिक कव्हर त्याला उन्हापासून फळमाशी आणि उन्हापासून संरक्षण म्हणून हे पेरूवरती कव्हर लावलेले आहेत सर्व. आणि कशी लागवड केलेली आहे बा, हाईट कमी ठेवलेली आहे कारण फळ जास्त लागला पाहिजे त्याला. झाडाला मेहनत कमी लागते झाड कट केल्यानंतर. हे बघा ही द्राक्षाची शेती आहे आणि कशा प्रकारे द्राक्ष लावलेले आहेत. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे द्राक्ष आलंय किंवा त्याची वेल आणि झाड कशी असतात ते. हे पहा हे द्राक्षाचं झाड आहे आणि त्यानंतर त्याला हे वेळी फुटल्यात आणि हे द्राक्ष लागलेत. तर आपण आता पेरूची बाग बघितली, त्यानंतर द्राक्षांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. तर द्राक्षांची लागवड तुम्ही पाहू शकता कशा प्रमाणे केलेली आहे आणि ते आता कधी केलेली आहे किंवा कशा क्लायमेटमध्ये द्राक्ष तयार होतो ते सुद्धा आपण विचारूया. हे द्राक्ष आता हे 2017ची लागवड आहे आणि याचं क्लायमेट म्हणजे याची छाटणी आपली याची राहते ऑक्टोबर सप्टेंबरची राहते आणि या क्लायमेटला म्हणजे मार्च मध्ये माल तयार होईल याचं. असं एकदा लावल्यानंतर किती हे वेळा 15 वर्ष चालतं कंटिन्यू. 15 वर्ष? वर्षातून एकदा फळ येतं 15 वर्ष कंटिन्यू चालतं. फक्त यावर्षी क्लायमेट खराब असल्यामुळे यंदा माल कमी लागेल त्याच्यामुळे मार्केट जास्त आहे यंदा. असं 150+ मार्केट यंदा. आणि किती वर्ष लागतो काय? एक वर्ष लागतं 12 महिने लागतं कटिंग. आणि पाणी वगैरे कसं सोडायचं? पाणी सगळं ड्रिपनी चालू आहे. दिवसातून किती वेळा? दिवसातून नाही म्हणजे त्याचा वापसा पाहून आपण सेन्सर बसविलात मध्ये वापसा पाहून जाऊ ते सेन्सर सांगेल बाबा पाणी द्या तो पाणी द्यायचं. सेन्सर बसवलेला पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये आणि इकडे खूप प्रमाणात पाणी असल्यामुळे काय पाणी वगैरे द्यायला प्रॉब्लेम होत नाही. अडचण नाही. मार्केटमध्ये तुम्हाला भाव मिळतोय काय आज? हो यावर्षी चांगला भाव भेटते म्हणजे यावर्षी कमी लोड असून चांगले पैसे राहील. आणि पेरूला? पेरूला त्याला चांगली बाजार यावर्षी कारण त्याचं नुकसान झालं पाऊस यावर्षी अति पाऊस झाला. आणि तुम्ही इथून कुठे घेऊन जाता? हे आमचं एक्सपोर्टला जाते बाहेर जातं जर्मनीकडे एक्सपोर्ट होत राहत. म्हणजे चांगलं असं मार्केट पकडून ठेवलेलं आहे काकांनी की ज्यामुळे आपल्याला गिऱ्हाईक शोधण्याचाही वेळ येऊ नये. हा जर तुम्हाला ही बाग पेरू आणि कसे वाटले हे आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही बाग कशी आहे. पहा तुम्ही जर चंदनाचं झाड पाहिलं नसेल तर अशा प्रकारे पांढरं चंदन आहे. हे झाड आहे चंदनाचं. अशा प्रमाणात आपण आता शेत वगैरे फिरलेलो आहोत, बघितलेलं आहे काय काय शेतामध्ये शेती कशा प्रकारे केलेली आहे. तर अजून काय पाहायला मिळतं ते पाहूया. तर खूप छान वाटलं, गार असं वातावरण आहे शेती असल्यामुळे आणि वातावरण हिरवगार झालेलं आहे पूर्ण त्या टायमाला सुद्धा. गावच्या ठिकाणी कशा प्रकारे जॉईंट परिवार किंवा एका घरामध्ये 3-4 परिवार मिळून कसे राहतात ते तुम्हाला दाखवतोय. पहा पहिलं दरवाजा आहे आणि आतमध्ये येऊन जॉईंट होणार तुम्हाला दाखवतो. परत हे हा दुसरा दरवाजा तो पण आतमध्येच होणार आणि हे तिसरं. तर असं एकाच भिंतीखाली आणि आतमध्ये गेल्यानंतर बाहेरून तुम्हाला 3 दरवाजे दिसले पण आतमध्ये आल्यानंतर एक मोठा हॉल तयार होतो. म्हणजे गावचा घर आहे की जरी परिवाराला कसले फॅमिली आपण भावकी म्हणतो ते त्या प्रकारे हे एक घर. परत आतमध्ये आल्यानंतर परत 3 दरवाजे तयार होते. तर हे पाहू शकता हे दुसरा रूम आणि त्यानंतर हे तिसरं. जसं बाहेरून आपल्याला 3 दरवाजे दिसले की असं वाटतं की 3 घर आहेत पण आतमध्ये येऊन हॉल एक तयार होतोय जॉईंट. त्यानंतर असे 3. तर हे घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. घरासमोर अशी संपत्ती असली की वेगळंच रूप येतं घराला, खूप छान वाटतं. आणि हे आता कमी प्रमाणात पाहायला मिळेल पण आपण नाशिकला आलो त्यामुळे सगळ्यांच्या घरासमोर असं आहेच की गायत्रे पाळलेले आहेत, गाई पाळलेल्या आहेत, गुरं पाळलेले आहेत, म्हशी पाळलेल्या आहेत. खूप छान वाटतं.
चिंच गोळा करतायत. इकडे बघा. हो पा जमवा चिंच. शेती बघितलेली आहे. पेरूची शेती, द्राक्षांची शेती, परत कांदा, फ्लॉवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेती पाहिलेल्या आहेत. आणि आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन भटकंतीकडे. तर धन्यवाद. इथे थांबलेलो काकांच्या घरी आणि फॅमिली येते आता सर्व. एक फोटो काढूया मस्त फॅमिलीसोबत. आणि खूप मजा आली इकडे राहण्यासाठी. शेवटचे क्षण आहे निघताना घरातून. आज पूर्ण घर पुन्हा एकदा खाली होणार, जे भरलेलं. आई आणि बाबा फक्त घरामध्ये, बाकी सर्व निघालेले आहेत मुंबईला. स्वारी निघालेली आहे.